जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय। आज मी हा जो व्हिडिओ टाकतो आहे याच्या पाठी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मी आता एक आर्टिकल बघितलं इंस्टाग्रामवरती की हैदराबादमध्ये 400 एकर जमीन जे जंगल आहे त्याला डिस्ट्रॉय करून तिकडे IT पार्क करण्याचा जो सब्जेक्ट आहे गव्हर्नमेंटने घेतलेला आहे। मला वाटतं की हे चुकीचं डिसिजन आहे। मी म्हणतो की जे जनावरं जे प्राणी ॲनिमल जे राहतात जंगलामध्ये त्यांचं घर उद्ध्वस्त करून तुम्ही IT पार्क बांधणार तर मला ही गोष्ट पटली नाही। तर भारत सरकारला आणि जे प्रशासन आहे त्यांना मला एक विनंती करायची की हे जे काम आहे ना ते थांबवा। आणि हे बरोबर नाही आहे। ओके, कारण निसर्ग प्राणी हा पण आपला एक पार्ट ऑफ लाईफ आहे, आपलाच भाग आहे तो। ओके, तर ते बिचारे जनावरं जातील कुठेतरी, त्यांना घर तुम्ही असं उद्ध्वस्त करणार IT पार्क बांधणार, विच इज व्हेरी रॉंग। मला ते पटलं नाही गोष्ट। ओके, या तर तुम्ही एक काम करा, मी तर भारत सरकारला म्हणतो आणि प्रशासनाला म्हणतो की तुम्ही एक सुविधा तयार करून द्या की ते प्राणी बिचारे राहतील कुठे, त्यांना घर करून द्या, कुठेतरी सुविधा करून द्या, नंतर तुम्ही जंगल तोडा ना। आणि मी काय म्हणतो आहे, ग्लोबल वॉर्मिंग जे चाललं आहे आजकाल, टायमावरती पाऊस पडत नाही, थंडी पाऊस म्हणा टायमावरती कधी पण कोणत्याही महिन्यामध्ये कोणताही ऋतू चालू होतं, पहिलं असं नव्हतं। हे सगळं कशामुळे झालं आहे, हे ग्लोबल वॉर्मिंग का झालं आहे, कारण आपण आपल्या सुविधा करता रोड व्यवस्थित व्यवस्थित व्हावे। ओके, आपल्याला व्यवस्थित घरं मिळावी, नंतर मोठमोठे IT पार्क म्हणा, ऑफिसेस म्हणा, हे सगळं ह्याच्या ती एक लालचच झाली ना। पण कशाला मी काय म्हणतो आहे की करून तुम्ही असे जनावरांचे प्राण्यांचे घरं उद्ध्वस्त करणार आणि आपल्या सुखसोयीकरता तुम्ही हे सगळं तुम्ही निर्माण करणार, तर मला ही गोष्ट पटली नाही। तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओके आणि आपले जे भारत सरकार आहे, जे प्रशासन आहे, त्यांना माझं एक मनापासून एक रिक्वेस्ट करायची आहे की हे जे काही चाललं आहे त्यांना थांबवा, काहीतरी विचार करा आणि व्यवस्थित डिसिजन घ्या आणि त्याच्यावरती काहीतरी एक तोडगा काढा। ओके, धन्यवाद, जय हिंद।